भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा सुखदेव जी को प्रणाम। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने व बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे 9वे कार्य गणेशभाऊ चौधरी यांच्याकडे नुकतेच पार पडले। त्या 9व्या कारणानिमित्त एका भगवंताच्या गुणाची चर्चा बैठक चालू आहे। त्या चर्चा बैठकीला जगाचे निर्माता, जगाचे पालनकर्ता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, बाबांना तसा माझा प्रणाम। तशाच खांद्याला खांद्या लावून आई मातोश्री वाराणसी आई सुद्धा बाबांच्या प्रचार आणि प्रसार करण्याकरता वेळोवेळी साथ देणारे आई मातोश्री वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहेत, आईंना सुद्धा माझा प्रणाम। तसेच आपल्या वर्धा परिसरातील मार्गदर्शक तलमले काकाजींना सुद्धा माझा नमस्कार। तसे आदरणीय मंचावरती बसलेले आदरणीय मार्गदर्शक, तसेच ज्येष्ठ सेवक भाऊ सर्वांना माझा नमस्कार। तसेच बाहेरगावून आलेले सेवक मंडळी, सेवकताई बालगोपाल, ज्येष्ठ सेवक सर्वांना माझा नमस्कार। आता मला मार्गात येण्याचं कारण विचारलेलं आहे। मी 2007 पासून ते 2019 पर्यंत म्हणजे 2007 पासून मला दारूचा असा शौक लागला होता की मला म्हणजे दारू हे म्हणजे खूपच अत्यंत प्रिय झालेली होती। मी ड्रायव्हर माणूस असल्या कारणाने मी ट्रक चालवायचा, काही दिवस कोणत्या छोट्या मोठ्या गाड्या चालवायच्या। आता ट्रकवर चालवत असताना मला फक्त 6,500 रुपये मिळायचे आणि 6,500 रुपये महिन्याला मिळाल्यावर मी जवळपास 20 ते 25 हजाराची दारू प्यायची महिन्याला। ते हा विचार करण्याची गोष्ट आहे। तुम्ही म्हणाले कसं झालं, तर माझं असं होतं की मी लांब ट्रिपवर गेलो की त्या ट्रिपवर मला डिझेल काढायचं, म्हणजे कंपनीचं चोरायचं नाही, पण ते कसं मला गाडी न्यूट्रल मारून माझ्यापाशी डिझेल वाचायचं, ते डिझेल काढायचं आणि ते डिझेल विकायचं 50 रुपये लिटरनी, 30 रुपये लिटरनी आणि 1000 रुपये लिटरची दारू विकत घ्यायची। म्हणजे हा माझा प्रगतीचा गुण होता त्यावेळेसचा। म्हणजे पहा माझी प्रगती किती होती। तर मी पूर्ण व्यसनाधीन झालो होतो त्यावेळेस। आणि माझं कसं अदर कास्ट विवाह झाल्यामुळे, आंतरजाती विवाह झाल्यामुळे माझ्या पत्नीने म्हणजे वेळोवेळी त्याच्यावर तिला खूप त्रास होता त्या गोष्टीचा। कसं की मी दारू प्यायचं आणि ते म्हणजे वेळोवेळी मला म्हणायची की बा दारू सोडा, पण तिला एकच प्रश्न केला की मी एक परती तुला सोडीन पण दारू सोडणार नाही। पण ते अचानक माझं घर बांधणं चालू झालं डॉक्टर कॉलनीमध्ये। त्या डॉक्टर कॉलनीमध्ये घर बांधत असताना आपले सेलूचे एक सेवक आले होते। आता ते सेवक होते म्हणून मला माहीत नाही, त्यांच्याकडून मी काही मटेरियल विकत घेतलेलं होतं। त्या मटेरियलचे 56,000 रुपये त्यांना मी दिले तेव्हा। तर त्यांना म्हटलं चला माझ्या घरी चाय वगैरे घ्या, नाश्ता वगैरे करा, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, तर नंतर निघून जा म्हटलं। तर ते म्हणे भाऊ म्हणे तुम्ही मला सिमेंटच्या बॅग दिल्या, जे काही पैसे दिले त्याची आपला व्यवहार झाला म्हणे, पण मी तुमच्या घरी पाणी तर बरं म्हणे, नाश्ता तर बरं, पाणी येत नाही। म्हटलं काल बरं असं म्हणे भाऊ म्हणे तुम्ही दारू पिऊ नाही म्हणे। हे माझ्या मनाला लागली गोष्ट। म्हणलं असं कसं बा, म्हणजे मी परमात्माच्या मार्गात आहे। म्हणलं मी एवढा बेकार झालं का बा, म्हटलं माझ्या घरी पाणी पित नाही। म्हणून मी घरी गेलो आणि माझ्या पत्नीला म्हटलं आपण उद्यापासून परमात्माचा मार्ग घ्यायचा म्हणून। माझी पत्नी म्हणे, माझी पत्नी म्हणे की राहू द्या म्हणे, तुम्ही आपला परमात्माचा मार्ग घेऊन काय साधी गोष्ट नाही म्हणे। तर माझे बाबा जिवंत होते, माझ्या बाबांनी डायरेक्टच म्हटलं, त्यांनी म्हणे परमात्माचं नाव घेतलं तर बाबा जुमदेवजीचा मार्ग आहे म्हणे हा, तर तो पोरगा दुरुस्त झाला म्हणे आता म्हणे आपला। तर त्याच दिवशी तरी तो शब्द दिला आणि त्याच दिवशी मी घरी आराम केला। दुसऱ्या दिवशी म्हणजे निश्चय केला, आता बाबाचं नाव घेतलं। त्या दिवशीपासून मी म्हणजे आजपर्यंत नाते श्वास असेपर्यंत भगवंताच्या कृपेने मला दारूचं व्यसन होणार नाही। आणि तेव्हापासून मी त्याच्यानंतर मग ते स्वप्नील भाऊ येळणे होते ते सेलूचे, त्यांच्याकडून मी नंबर घेतला आणि त्यांनी मला नंबर दिला लोणकर काकाजीने मला मार्गदर्शन केलं। त्यानंतर मी तलमले काकाजीचा त्यांनी नंबर दिला, काकाजींनी मला चांगलं असं सुंदर मार्गदर्शन केलं। त्यानंतर मग नंदनवार ताईकडे गेलो, त्यांनी मला थोडं माहिती सांगितली मार्गाविषयी आणि मी 2020 मध्ये मार्गात प्रवेश केला। आणि प्रवेश केल्यानंतर आता आनंदाचं जीवन जगत आहो आणि माझं व्यसन दूर झालं, माझ्या पत्नीची तब्येत बरोबर आहे। आणि आता म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की मी ज्यावेळेस मार्गात आलो होतो त्यावेळेस फक्त 2 महिने मला असं वाटलं होतं की आपला मार्ग म्हणजे मार्गात खूप लोक सुंदर आहे वा, मी माझ्या नातेवाईकाला सांगितलं मला दुसरं कुटुंब मिळालं, मला आपलंही कुटुंब आहे पण दुसरंही कुटुंब मला आनंदाचं भेटलं,
सर्व व्यवस्थित आहे बा, आनंद म्हणजे कुटुंब भेटलेलं आहे. फक्त एवढं थोडं दुःख वाटत आहे आता एवढं पाहून की आपण जे प्रार्थनेमध्ये रोज म्हणतो नियम नंबर 4 का सेवकात आणि कुटुंबात एकता कायम करणे, फक्त या गोष्टीकडे आपण फक्त दुर्लक्ष करतो. त्यामध्ये मी याला आपण सर्वजण आलो तर आपल्याला या नियमावरती आपण जर नियमाने चाललो तर आपल्या मार्गाची अजून अनेकवाले जे काही लोक आहेत ते अजून टीकाटिप्पणी करणार नाही आणि आपल्या मार्गात सर्व एकतेने चालू असं भगवंताला मी चरणी प्रार्थना करतो. काही माझ्या बोलण्या चरणात कोणाचं मन दुखलं असेल तर मला क्षमा द्या. भगवान बाबा हनुमानजीला मी क्षमा मागतो. तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजीला क्षमा मागतो. तसे आई मातोश्री आई वाराणसीला क्षमा मागतो. आदरणीय मंचाला क्षमा मागतो. सर्व सेवकांना क्षमा मागतो. सर्वांना माझा नमस्कार.